हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, ब्रिटिशकालीन कायदे हा MPSCचा अत्यंत फेवरेट टॉपिक आहे. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण ब्रिटिशकालीन कायद्यांवर जेवढे महत्त्वाचे प्रश्न बनतात, जेवढे प्रश्न MPSCने आजपर्यंत विचारलेले आहेत, ते सर्व प्रश्न या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहे. आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न पाहू. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. तर 1858च्या कायद्याखाली भारताची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेऊन ब्रिटिश पार्लमेंटकडे सोपवण्यात आली. आता हा कारभार पाहण्यासाठी एक नवीन पद अस्तित्वात आलं. ते पद कोणतं होतं? तर ते पद होतं भारतमंत्री. आणि भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी इंडियन काउन्सिल देखील अस्तित्वात आले. आता जर तुम्हाला विचारलं की भारतातील पहिला भारतमंत्री कोण होता, तर तो असेल लॉर्ड स्टॅनले. कोण? लॉर्ड स्टॅनले. समोरचा प्रश्न पाहू. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. कंपनीवर नियंत्रणासाठी हा ब्रिटिश पार्लमेंटने केलेला पहिला कायदा आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. बंगालचा गव्हर्नर, ह्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. आणि तो कोण, त्याचं नाव काय असं विचारलं तर तो असेल वॉरन हेस्टिंग्स. कोण? वॉरन हेस्टिंग्स. तर सुप्रीम कोर्टाची स्थापना 1773च्या कायद्यानुसार 1774मध्ये स्थापन करण्यात आले. आणि इथले चीफ जस्टिस कोण होते पहिले? तर ते होते सर इलिजा इम्पे. कोण? सर इलिजा इम्पे. समोरचा प्रश्न. 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भूपेंद्रनाथ बसू. तर 1919चा प्रशासकीय कायदा म्हणजेच कोणता? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. आणि हा कायदा तयार करण्यासाठी लॉर्ड चेम्सफोर्ड यांना भूपेंद्रनाथ बसू यांनी मदत केली. आणि जर तुम्हाला असं विचारलं की लोकमान्य टिळकांनी कोणत्या कायद्या जाहीर झाल्यावर जनाब दिल्ली तो बहुत दूर है असा लेख लिहिला होता, तर त्याचं उत्तर असेल मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये जनाब दिल्ली तो बहुत दूर है हा लेख लिहिला होता. पुढे पाहू. इसवी सन 1920मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक करण्यात आली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर विल्यम मेयर. सर विल्यम मेयर यांची भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1919च्या कायद्याने एक महत्त्वाचा बदल म्हणजे कोणता? तर हाय कमिशनर, भारतीय उच्चायुक्त हे नवीन पद निर्माण करण्यात आलं. आणि याला भारत मंत्र्याला असलेले अधिकार प्राप्त झाले. आणि प्रथम हाय कमिशनर कोण होते? तर ते होते सर विल्यम मेयर. कोण? सर विल्यम मेयर. पुढे पाहू. इसवी सन 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विठ्ठलभाई पटेल. पुढे पाहू. इसवी सन 1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वराज्य पक्ष. स्वराज्य पार्टी हिचे अध्यक्ष होते CR दास, चित्तरंजन दास आणि सचिव होते मोतीलाल नेहरू. समोरचा प्रश्न. कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, 1955चा कायदा. 1955च्या कायद्यानुसार अस्पृश्यता समाप्त करण्यात आली. पुढचा प्रश्न. आता अस्पृश्यता नष्ट करणे हा मूलभूत हक्क आहे. हा कोणत्या कलमात आहे? तर हा आहे घटनेतील कलम 17मध्ये. हाही पॉईंट लक्षात ठेवा. पुढे पाहू. 1919च्या माउंटफोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोकमान्य टिळक यांनी. पुढे पाहू. संस्थानांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1935चा कायदा. आता 1935चा कायदा, या कायद्यातून घटनेचा 75% भाग घेतला आहे असे सुभाष कश्यप म्हणतात. हाही पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न.
खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे म्हणजे बरोबर आहे? परवाना कायदा 1857 हे बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. विधवा पुनर्विवाह कायदा 1951 तर हे चूक आहे, कारण विधवा पुनर्विवाह कायदा 1856 म्हणजे 1856 साली लॉर्ड डलहौसी यांनी केला होता. संमती वयाचा कायदा 1890 हे ही चूक आहे. संमती वयाचा कायदा 1892 मध्ये संमत करण्यात आला होता आणि याला टिळकांनी विरोध केला होता. आणि भारताचा उच्च न्यायालयासंबंधी कायदा 1858 तर हेही विधान चूक आहे, कारण भारताच्या उच्च न्यायालयासंबंधीचा कायदा 1861 मध्ये झाला आणि 1862 या कायद्यानुसार कोलकाता, मद्रास आणि बॉम्बे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इसवी सन 1857 परवाना कायदा. पुढे पाहू. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1909चा कायदा. हा कोणता कायदा? मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. मोर्ले भारत मंत्री होते आणि मिंटो गव्हर्नर होते. तर स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांसाठी 1909च्या कायद्यात निर्माण करण्यात आले. पुढे पाहू. कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1935च्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली. पुढील प्रश्न. भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चार्टर ॲक्ट 1853 नुसार भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्व सर्वप्रथम स्वीकारले गेले. समोरचा प्रश्न. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती केली? आत्ताच आपण पाहिलं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात आले. समोरचा प्रश्न. हे पहा मित्रांनो, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल, हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर अजूनपर्यंत या लेक्चरला लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1919चा कायदा. समोरचा प्रश्न. 1919च्या मॉन्टफोर्ट कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या अनुक्रमे किती ठरली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 145 व 50. कनिष्ठ सभागृहाची सभासद संख्या 145 व वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या 50 इतकी ठरली होती. समोरचा प्रश्न. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हायसराय म्हणून ओळखले जाऊ लागले? मागच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इसवी सन 1858च्या कायद्यानुसार भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हायसराय म्हणून ओळखले जाऊ लागले आणि कंपनीचा कार्यभार ब्रिटिश पार्लमेंटकडे सोपवण्यात आला. हेही पॉईंट लक्षात ठेवा. पुढे पाहू. खालीलपैकी कोणते कलम 1919च्या मॉन्टफोर्ट सुधारणा कायद्यात समाविष्ट करण्यात आले होते? पहिले विधान आहे, या कायद्याने हाय कमिशनर फॉर इंडिया या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. तर ही अशी नियुक्ती करण्यात आली होती का? तर हे विधान बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 या कायद्याने हाय कमिशनर फॉर इंडिया या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आपण बाकीचे पर्याय बघायला नको. समोरचा प्रश्न पाहू. खालील दोन विधाने पहा. पहिलं विधान आहे फॅक्टरी ॲक्ट 1881 हा तसा कडक होता. दुसरं विधान आहे फॅक्टरी ॲक्ट्स 1881, 1892 व 1948 हे त्या घटकांना लागू केले गेले ज्यात कामगारांची संख्या उत्तरोत्तर कमी होत गेली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ बरोबर, ब बरोबर आहे आणि अ नाही. पुढचा प्रश्न. हिंदुस्थान सरकारच्या 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली? पहिली घटना आहे मुडीमन समिती आणि तिचा अहवाल. दुसरी आहे सायमन कमिशन.
तिसरी नेहरू रिपोर्ट आणि चौथी बॅरिस्टर जीनांचे 14 मुद्दे. तर या चारही घटनांनी हिंदुस्थान सरकारच्या 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी तयार केली. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड. समोरचा प्रश्न. मित्रांनो, लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1813चा कायदा. तर 1813च्या सनदी कायद्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी संपुष्टात आली. समोरचा प्रश्न. खालीलपैकी 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये कोणती? प्रांतीय स्वायत्तता, संघराज्याचे न्यायालय, केंद्रात द्विदल राज्य पद्धती आणि 2 सभागृह असलेले संघीय कायदेमंडळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, क आणि ड. तर प्रांतीय स्वायत्तता, संघराज्याचे न्यायालय, केंद्रात द्विदल राज्य पद्धती, 2 सभागृह असलेले संघीय कायदेमंडळ हे 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये आहेत. समोरचा प्रश्न. सुरुवातीला त्यांच्या भारतात येण्यावर पुष्कळ निर्बंध घातलेले होते, परंतु ते सर्व 1813च्या चार्टर कायद्याने काढून टाकण्यात आले. इथून पुढे ते मोठ्या संख्येने भारतात येऊ लागले व समाजाचा महत्त्वाचा भाग बनून गेले. ते लोक कोण होते? ते लोक होते इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी. पुढे पाहू. 1892च्या फॅक्टरी ॲक्टप्रमाणे स्त्री कामगारांना 11 तास काम करण्यास परवानगी देण्यात आली. योग्य विधान. स्त्री कामगारांना दुपारच्या वेळी अर्धा तास विश्रांती देण्यात आली. हे विधान योग्य आहे का? हे विधान योग्य आहे. त्यानंतर स्त्री पुरुष कामगारांचे आठवड्याचे कामाचे 60 तास निश्चित करण्यात आले. हे विधान चुकीचे आहे. आणि आठवड्यातून एक सुट्टी कामगारांना देण्यात आली. हे विधान बरोबर आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि ड फक्त. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण ब्रिटिशकालीन कायदे या टॉपिकवर MPSCने आजपर्यंत जेवढे प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व महत्त्वाचे प्रश्न या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केले आणि जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर आपण चर्चा देखील केली आहे. जर हे लेक्चर तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल तर या लेक्चरला प्लीज लाईक करा. हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.